श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजामधल्या गोरगरीब मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवण्यासाठी ही योजना राबवली जाते। मात्र याच योजनेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप संभाजीनगरमधल्या एका संस्थाचालकाने केलाय। श्रीमंत यशवंत राजे होळकर योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी बाबूंनाच पैसे द्यावे लागत असल्याचा आरोपही एका संस्थाचालकाने एबीपी माझासोबत बोलत असताना केलेला आहे। संभाजीनगर ते मंत्रालयापर्यंत मंत्र्यांच्या नावानेही पैसे मागितले जातात। वसतिगृह मिळवण्यासाठी फाईलचा प्रवास सुरू होतो, ते मंजुरीपर्यंत सुमारे 20 ते 25 लाखांचा खर्च येतो। बिल काढण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक टेबलावरती पैसे द्यावे लागतात, असे अनेक धक्कादायक आरोप या संस्थाचालकाने केलेले आहेत। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मुझे पहले बताइएगा कि फाइल को मंजूरी कैसे मिलते, मतलब कैसा आपको ये संस्था चलाने की परमिशन दी जाती है? सब फाइल पूरी करने के बाद में शिक्षण अधिकारी के शिक्षण कार्यालय में हमें लोगों को ये फाइल जमा करनी पड़ती है सर। और जमा करने के लिए पैसों की डिमांड होती है। जो शासन से अनुदान मिलता है तो वो पूरा संस्था चालक को नहीं मिलता है, मगर इन लोगों को फाइल मंजूरी के लिए काफी सारी रकम देनी पड़ती है सर। जी, कौन किस मतलब मंत्री को भी दिया जाता है पैसा, वो भी मांगते हैं या उनकी ओर से कोई मांगता है? जी, डायरेक्टली मंत्री महोदय साहब का तो कोई हमें मैसेज नहीं है, मगर जो अधिकारी लोग जो है तो हम लोगों को ऊपर पैसे देना पड़ते हैं, तो आप लोगों को पैसा पे करना पड़ेगा, इसलिए वो डिमांड करते हैं सर। जी, और जब आपको फाइल पैसे आप निकालते हो साल के बाद, तो उसे भी पैसा देना पड़ता है, वो कैसा देना पड़ता है? सर, जितना भी बिल आता है हर बिल के लिए पीछे हर टेबल का मतलब परसेंटेज पहले से ही तय हो रहा है। परसेंट अभी हर अधिकारी का अलग अलग है सर, वो तो हम लोग भी डिटेल नहीं बता सकते। अभी जालना कार्यालय में कम से कम 3 से 4-5 लाख तक खर्चा हो जाता है। जी, संभाजीनगर में संभाजीनगर के लिए सर 5 से 7-8 लाख तक का खर्चा हो जाता है। पूना में 8 से 12 लाख तक का खर्चा हो जाता है। मंत्रालय में सर 15 से 20 लाख तक का खर्चा हो जाता है। ये फाइल मंजूरी के लिए या पैसे निकालने के लिए? सर ये तो पहले फाइल मंजूरी के लिए बोलिए या वो जो बिल मिलता है उसके लिए बोलिए, अनुदान के लिए बोलिए, सबके लिए पैसे पे करना पड़ता है। आप दोषी नहीं हैं कि जो मतलब गरीब का बच्चा है वो इंग्लिश स्कूल में पढ़ सके, उसको उसका सपना पूरा कर सके, लेकिन आप तो ऐसे है कि कुछ भी नहीं है आपके पास, ना हॉस्टल है, ना उनकी पढ़ाई का कोई साधन है, कुछ भी नहीं है, तो भी आप कागज पर तो पूरा बता रहे हैं कि ये सब कुछ है। ऐसा कैसे आप निकाल रहे हैं? जी जी सर जी, ऐसा नहीं है कि हम लोगों के पास में मतलब कुछ भी नहीं है। जो काम है वो काफी हद तक पूरा हुआ है और काफी हद तक बच्चों के लिए हम लोग ज्यादा से ज्यादा उनको मूलभूत सुविधा देने की कोशिश कर रहे हैं सर जी। तो ऐसा तो नहीं है कि हम लोग ही दोषी है। कितने पैसे पिछले साल मिले थे और कितने पैसे आपको फाइल मंजूरी के लिए लगे और बिल निकालने के लिए कितने? सर 20 से 25 लाख तक रुपए पैसे मिले थे अनुदान के लिए, मगर 20 से 15-20 लाख रुपए तो फाइल मंजूर करने के लिए लगे हैं सर। तो संस्था पैसा निकालने के लिए सर 15 से 20 लाख रुपए का खर्चा आया, और जो पैसे मिले अनुदान के लिए वो सब लोगों को और इन सिस्टम को बांटने के लिए बचा तो कुछ भी नहीं है। आता आपण जालन्यामधली स्थिती बघितली, मात्र केवळ जालनाच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जालन्याच प्रमाणे आनंद दिसतोय। कारण बीड जिल्ह्यामधल्या 20 शाळांमध्ये श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजनेच्या वसतिगृहाला मान्यता देण्यात आली आहे। मात्र या योजनेचे निकष केवळ कागदावरच आहेत असं चित्र आहे। बीड तालुक्यामधील तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर, सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल, लिंबा गणेश आणि गोरे इंग्लिश स्कूल चौसाळा या 3 शाळांना आम्ही भेटी दिल्यात आणि यामधल्या तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर ही शाळा आणि याचं वसतिगृह बीड शहरामध्ये असल्यामुळे 400 विद्यार्थ्यांची मान्यता या वसतिगृहाला देण्यात आली, परंतु प्रत्यक्षामध्ये 125 ते 150 विद्यार्थी इथे दिसून आले। दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथला बोगसगिरीचा प्रकार एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून समोर आल्याच्या नंतर आता बीडमधले संस्थाचालक सध्या अलर्टवरती आलेले आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 20 शाळा आहेत, ज्या शाळेमधील आम्ही 3 शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली। सध्या
बीड शहरातील एका शाळेतील आपण जे वसतिगृह आहेत त्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात ही किचनपासून आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवासी सोय असल्यानं आता जेवणाची व्यवस्था जी आहे ती केली जाते आहे. परंतु प्रामुख्याने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस या शाळेत या वसतिगृहामध्ये अस्वच्छता जी आहे ती पाहायला मिळालेली. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी जे 22 निकष देण्यात आलेले आहेत ते पाळले जात आहेत का हे देखील पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. किचनच्या बाजूलाच या ठिकाणी विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी हे जेवण करतात. परंतु या ठिकाणी त्यांच्यासाठी टेबलची व्यवस्था असणं असा निकष जो आहे तो GRमध्ये आहे. परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी जी चटई असेल त्या चटईवरती बसून विद्यार्थ्यांना जेवण जे आहे ते करावं लागतं. ही संस्था तुमच्या ज्यावेळेस चालवायची आहे त्यावेळेस तुम्हाला एकूण 22 निकष देण्यात आलेत. त्यातील निकष तुम्हाला माहिती आहेत का? हो सर, माहिती आहे. काय काय आहे त्याच्यात? म्हणजे सर, ज्या काही मूलभूत गरजा असतात मुलांना त्या सर्व काही म्हणजे त्यांच्या सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांना जे काही लागते त्या सर्व आम्ही गरजा त्यांच्या हे करतोच. पण काय काय आहे सर? म्हणजे त्यांना जसं आंघोळीला गरम पाणी, ब्रश, कोलगेट, त्यानंतर त्यांचं आंघोळ झाल्यानंतर त्यांना जे काही लागतं घन पावडर करण्यासाठी साहित्य ते, आंघोळीची टॉवेल देतो सर. त्याच्यानंतर सर मग आम्ही त्यांना नाश्ता असतो. नाश्ता झाल्याच्यानंतर मुलं आमचे शाळेत जातात सर. स्कूल बस आहे आमच्याकडे. स्कूल बसनं मुलं शाळेत जातात. स्कूल बसनं मुलं शाळेत गेल्याच्यानंतर त्यांना आम्ही 11 वाजता आम्ही त्यांना जेवण देतो सर. त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर म्हणजे जेवणामध्ये पण सर चांगल्या प्रकारे जेवण देतो आम्ही. जेवण झाल्यानंतर मग मुलं ज्यावेळेस शाळेतून येतात आणि मग त्यांना आम्ही 4 वाजता आम्ही नाश्ता देतो सर. नाश्ता दिल्याच्यानंतर परत 7 वाजता त्यांना जेवणाचं हे करतो सर. आणि नेमकं विद्यार्थी किती आहेत तुमच्याकडे सध्या? म्हणजे आमच्या संस्थेमध्ये सर 400 विद्यार्थ्यांची मान्यता आहे, मुलं आणि मुली मिळून. बरोबर. असं आहे.